संधी आहे. हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे नयनेच्या माध्यमातून. तर सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, हार्दिक शुभेच्छा. 2 पंच डेफिनेटली सज्ज झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय देवानंद वळवी, त्यानंतर विकासजी वळवी. सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. त्यांच्या माध्यमातून एक चांगला अंपायरिंग ऑफिशियल पंच देखील आहेत या स्पर्धेची. त्यांच्या माध्यमातून इशारा आलेला आहे, लेट्स प्ले असा कॉल मात्र आलेला आहे. गोलंदाज पांडुरंग सावर, षटकातील पहिला चेंडू असेल. उत्तम साठी. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, बॅट चेंडूवरती लवकर फिरली गेली होती. लेग बाईसचा इशारा मात्र आलेला आहे. चेंडू अंगाला अडतोय. एक धाव मात्र कंप्लीट. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेले आहे. श्रीगणेशा मात्र होताना दिसत आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमसागर ब्राह्मणगाव संघाची 2 ओपनिंग बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला उत्तम धेंडा, दुसऱ्या बाजूला अजय वसावला, त्यानंतर पांडुरंग सावर. गोलंदाज आपण पाहतोय ज्याने सकाळच्या सत्रापासून अतिशय इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याने केलेली आहे. आता मात्र तेच परफॉर्मन्स, तेच सातत्य या ठिकाणी कायम राखावं लागेल गोलंदाजाला. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्र घेण्याचा प्रयत्न मात्र करतील. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडेसे कमी पडले गेले फाईन लेगला. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 4 वर मात्र पोहोचली गेलेली आहे. उत्तम या 3 धावाने सततचं खातं उघडतोय. गोलंदाज पांडुरंग तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. क्षेत्रक्षमता या ठिकाणी जर पाहिलं तर बदल करावा लागतोय. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने डेफिनेटली वारंवार या ठिकाणी बदल करावा लागतोय क्षेत्रक्षणामध्ये. पांडुरंग तयार. पुढे चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर ऑफसाईडच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताने करतो. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 5 वरती ती आता मात्र पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5, बिनबाद 5 धावा. आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज पांडुरंग सावर. वेग काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर आहे परंतु जर पाहिलं तर नियंत्रण नाहीये चेंडूवरती. खराब गोलंदाजी, खराब. आपण जर पाहिलं तर सुरुवात मात्र खराब करताना दिसत आहेत पांडुरंगजी सावर. डेफिनेटली चांगले अनुभवी गोलंदाज आहेत परंतु कुठे ना कुठे यावेळी जर पाहिलं तर भरकटताना दिसत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठ 3रा चेंडू वाईट टाकतोय. वाईट बॉलचा इशारा. एकंदरीत 3 चेंडू त्याने वाईट हाताळलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये पहिला वाईट बॉलची हॅट्रिक डेफिनेटली पूर्ण केलेली आहे या गोलंदाजाने. पहिला खेळाडू ठरतोय पांडुरंग सावर. आता मात्र कुठे ना कुठे कमबॅक करावे लागेल. गोलंदाजीमध्ये आपल्या बदल करावे लागेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला खोदून काढले. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुरेख पकडलाय आणि फलंदाज झालेला बाद तो म्हणजे उत्तम धेंडा. बॅक टू द पवेलियन. गॉन. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, झालो दंगमी. पाहुनिया सलीला, झालो दंगमी, पाहुनिया सलीला. धन्यवाद डीजे. तर आता मात्र न्यू बॅटर बाळा वळवी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. विकेट मात्र प्राप्त केलेली आहे गोलंदाज पांडुरंग याने. एक ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आपल्या संघाकरिता. उत्तम झेंडा हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय तर त्याच्या जागेवरती बाळा वळवी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नव्यानेच आलेला आहे. स्ट्राईक एंडला मात्र असेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहिलं 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. एकंदरीत या षटकातील जर पाहिलं तर किती चेंडू टाकून झाले? 3 चेंडू या ठिकाणी टाकून झालेले आहेत. पांडुरंग तयार. षटकातील 4था बॉल असेल. बाळा साडे
आता मात्र आडोबाने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. जगदीश आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालेलं आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावांनी बाळा स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर. 9 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतो गोलंदाज पांडुरंग सावर. आता मात्र षटकातील 5वा चेंडू असेल, बॅटर बाळा वळवी साडे. आता मात्र अतिशय सुरेख ढेल्या ब्रेक खेळायचा होता आडव्या बॅटने, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाहीये. खराब शॉट सिलेक्शन, खराब फलंदाजी बाळामार्फत झालेली आहे या चेंडूवरती. चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. एवढे शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. उमेश आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण उमेश मार्फत, परंतु फेकी थोडीशी लेट. आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 पुढे सरकलं जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11, षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये पाहिजे आहे किती धावा बनवण्याचा निर्धार असेल ओमसागर ब्राह्मणगाव या संघाचे फलंदाजांना. कशा प्रकारे धावा बनवतील हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज सूरज भोवर हा गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल आपल्या या षटकाची. गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर कोणता आहे, अजय वसावला स्ट्राईक एंडला असेल. अजय हा फलंदाज सलामीला आलेला फलंदाज आहे. त्याला आता मात्र चांगली धावा या बनवाव्या लागतील. सूरज भवर आता मात्र षटकातील पहिला चेंडू जाईल फायनलच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, हलकासा फ्लम्बलिंग झालेला आहे त्या ठिकाणी, त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी. खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप. आणि या पायचा आहे किती धावा बनवण्याचा प्रयत्न असतील या फटक्यावरती. तर या 3 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 14 धावा, 1 गडीबाद 14 धावा अशी आपण पाहतो. डेफिनेटली सुरुवात मात्र झालेली आहे या स्पर्धेकरता. आदरणीय सन्माननीय संदीपजी भुरकुंड, त्यानंतर आदरणीय सन्माननीय नरेश भोवर साहेबांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षात येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आदरणीय सन्माननीय रमाकांतजी कोरडा साहेब, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुम्हाला देखील विनंती आहे आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. पोमण गावची ग्रामस्थ आहेत आणि याचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज आपण या आपल्या मान्यवर कक्षेत आपण आसनस्थ व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल आपल्या आयोजकांच्या माध्यमातून प्लीज विनंतीला मान देऊन आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती आणि आसनस्थ व्हायचं आहे. आता मात्र हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि 2 धावा झालेल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि पायचं काय करते मैदानाच्या आतमध्ये. 4था धाव करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. धन्यवाद डीजी. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या मान्यवरांना विनंती असेल प्लीज आपण या. संदीपजी बुरकुंड, त्यानंतर नरेशजी भोवर साहेब, त्यानंतर रमाकांतजी कोरडा या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षेत येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद मात्र घ्यायचा आहे. तर आता मात्र न्यू बॅटर विकेश खरपडे, ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेच विकेश खरपडे नॉन स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला
फलंदाज बाळा असेल. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सरळ यष्टीच्या वरून ट्रॅव्हल होतोय, चेंडू जाईल निर्धाव. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी. गोलंदाज आपण पाहतोय सूरज याला, त्याने आपण जर पाहिलं तर एकंदरीत 4 चेंडू डिलिव्हर केलेले आहेत. 4 चेंडूमध्ये त्याचा जर विचार केला तर त्याने 6 धावा त्याने अद्यापर्यंत खर्च केलेल्या आहेत. एवढेच पुढील बॉल, आता मात्र फुल टॉस बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. आता मात्र यावेळेस सुरेख डिलिव्हरी, खोलवरच्या टप्प्याची चेंडूची हाताळणी करतोय. अतिशय सुंदर डिलिव्हरी, चेंडूला ब्लॉक केलं होतं. बॅटर याला काहीच समजलं नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव, चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी या महत्वाच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. गोलंदाज मंगेश, षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस जर पाहिलं तर आउट साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पण थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर देवाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू, लागोपाठ 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. गोलंदाज मंगेश याने अतिशय सुंदर गोलंदाजी, सुपर कामगिरी करतोय या महत्वाच्या षटकामध्ये. निर्णायक षटक तो आहे, टाकतोय हा गोलंदाज. षटकातील तिसरा बॉल असेल. फलंदाज विकेश साडी. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक, मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो सायंकाळचा सत्र मात्र चालू झालेला आहे. सुरू असलेला सामना ओम सागर ब्राह्मणगाव वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या 2 संघांदरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला आता आपण सुरुवात करणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात 2 बॅटर पालनापाडा संघाकडून. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला जगदीश खरपुडे, त्यानंतर देवानंद खरपुडे हे 2 बॅटर आहेत. पालनापाडा संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी ब्राह्मणगाव संघाकडून गोलंदाज गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहणार आहोत जगदीश याला. स्ट्राईक एंडला असेल 40 लक्ष आहे, 40 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाकडून जगदीश अँड देवानंद हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला जगदीश, नॉन स्ट्राईक एंडला देवन याला आपण पाहणार आहोत. तर विकेश खरपडे दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पण आता थोडासा बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती झालेली आहे. गोलंदाज विकेश अतिशय सुंदर गोलंदाजी, सुरुवात मात्र अतिशय सुरेख केलेली आहे. चेंडू पण थोडासा बाहेर वळतोय, अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज विकेश खरपडे. षटकातील पुढील बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार होतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पण थोडासा खाली राहिला जातोय. चेंडू जाईल मात्र पुन्हा एकदा निर्धाव, लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय, हाताळतोय गोलंदाज विकेश. बॅटर आहे स्ट्राईक एंडला आपण पाहतो जगदीश. फुटवर्क मात्र होत नाहीये.
फटकेबाजी मात्र त्याला मात्र काही जमत नाहीये. डेफिनेटली निर्धाव चेंडू टाकतोय, बीट होताना दिसतोय लागोपाठ 2 चेंडू. षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस बॅटची एज, चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. एका धावाने श्री गणेशा झालेला आहे, अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. एका धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे जगदीश याचा. स्वतःचा आणि संघाचं खातं उघडतो या एका धावाने. आता मात्र चांगली फटकेबाजी ही करावी लागेल, कारण 3 चेंडू डेफिनेटली 3 चेंडूमध्ये भरपूर कमी धावा या आलेल्या आहेत. जय बजरंग स्पोर्ट्स पालना पडायच्या संघाला चांगलं कनेक्शन, चांगली प्रॉपर टायमिंग यावेळेस चेंडूवरती अद्यावत करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर 40 धावा बनवायच्या असतील तर डेफिनेटली चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या ठिकाणी बिल्डअप करावी लागेल. महत्त्वाचा मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो डेफिनेटली युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघाची 2 हात करेल. गोलंदाज विकेश तयार. स्ट्राईक एंडला डावकर हाताचा बॅटर आपण पाहतोय देवानंद खरपुडे. देवानंद आहे, देवानंद खरपुडे स्ट्राईक एंडला असेल. मजबूत देहष्टीचा बॅटर आहे. निश्चितच त्याच्याकडे क्षमता आहे भरपूर, कॅबिलिटी गुणवत्ता मात्र भरपूर आहे. पायीचा एक जबाबदारीने खेळ मात्र त्याला करावी लागेल. आता मात्र चेंडूला स्लाइस केलाय, चेंडू जाईल शॉर्ट पायच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र चुकतोय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. आणि जे तर नक्कीच आपण जर पाहिलं तर नशिबाची साथ मिळाली जाईल बॅटर देवानंद याला. चौकाराने स्वतःचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावर 5 धावा. धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज विकेश तयार. षटकातील पुढील चेंडू असेल, 5वा बॉल असेल या षटकातील. आता मात्र चांगला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. जेल मात्र ड्रॉप. आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय. बॅटर देवानंद याला या प्रकारची चुकी करून चालणार नाहीये. बुडत्याला काडीचा अधिक आधार असं म्हटलं जाते. डेफिनेटली चांगली गोलंदाजी जर करायची असेल तर क्षेत्ररक्षकाची साथ असणं गरजेचं आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये झेल मात्र ड्रॉप झालेला आहे ऑन साईडच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 6 वर ते आता मात्र ट्रॅव्हल झालेले आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील 5. षटकातील शेवटचा बॉल असेल स्ट्राईक एंडला. जगदीश करपडे याला आपण पाहतोय. जगदीश असेल स्ट्राईक एंडला. त्याच्या विरोधात गोलंदाज सज्ज होईल विकेश खरपडे. षटकातील शेवटचा बॉल असेल. आता पायीचा आहे, काय घडते काय बिघडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला फोर्स केलाय. चेंडूच्या खाली आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला गेला. चांगला क्षेत्ररक्षक फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झालेल्या. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये पायीचा आहे. किती धावांची गरज? 32 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 32 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 16 धावांची सरासरी ही अद्यावत करावी लागेल. एक टफ फाईट मुकाबला आपण पाहतोय, बॅटल आपण पाहतोय, काटेकी टक्कर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पालनापाडा वर्सेस आपण जर पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव या 2 संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. 12 चेंडू 32 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाला असेल. आता मात्र ओमसागर ब्राह्मणगाव संघाकडून गोलंदाज विकी धिंडा हा गोलंदाज. विकी धिंडा हा गोलंदाज सज्ज होईल. 32 धावा डिफेंड करण्यासाठी डेफिनेटली चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईन, चांगल्या लेंथमध्ये, चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल गोलंदाज विकी धिंडा याला. सामना मात्र जिंकायचा असेल तर डेफिनेटली समोरच्या संघांविरुद्ध डेफिनेटली चांगली कामगिरी करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय डावकुरे हाताचा आहे तो म्हणजे देवानंद. त्याच्याकडे क्षमता आहे, मजबूत देशचा बॅटर आहे,
भरपूर त्याने मॅच मात्र जिंकवले आहेत आपल्या संघासाठी. पाहायचं आहे तो काळ वेगळा आहे, हा दिवस वेगळा सुद्धा आहे, वेगळा आहे. जर पाहिलं तर डेफिनेटली चांगली बॅटिंग ही करावी लागेल. 32 धावांची गरज, 12 चेंडू. गोलंदाज विकी धिंडा षटकातील पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती घाई करायची आहे प्लीज, भरपूर वेळ वाया जातोय. विनंती असेल ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. पहिलाच बॉल, भीमर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा चेंडूवरती. आता मात्र जर पाहिलं तर शतकमध्ये बदल या ठिकाणी केला जातो. ऑन साईडला जर पाहिलं तर डीपमध्ये जास्तीत जास्त शतक्षक तैनात केले जाते. गोलंदाज विकी याच्या माध्यमातून गोलंदाज तयार. षटकातील पहिला बॉल, आता मात्र हवेमध्ये चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, एक धाव मात्र कंप्लीट. फ्री हिटचा बॉल आहे आणि झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल, चांगली कॉलिंग याचा प्रत्यय आपण पाहतोय देवानंद आणि जगदीशाच्या माध्यमातून. या 2 धावाने धावफलक 12 धावा लागल्या गेलेल्या आहेत धावफलकावरती. धावसंख्येचा वेग मात्र वाढवावा लागेल कारण अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे. षटकारांनी चौकारांनी डील करावं लागेल, चांगल्या चेंडूला सन्मान करावा लागेल, खराब चेंडूचा खरपूस समाचार हा घ्यावा लागेल. डेफिनेटली स्ट्राईक एंडला बॅटर जगदीश आहे, त्याला आता मात्र हात या ठिकाणी खुले करावे लागतात. आता मात्र हवेमध्ये आहे चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विकेश, चांगला झेल मात्र जश केला, कंप्लीट केलाय आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे जगदीश खरपुडे. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. डेफिनेटली जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं, चेंडूमध्ये थोडीशी एनर्जी कमी पडली होती. जगदीश हा फलंदाज झेल देऊन तंबूत परतते, त्याच्या जाग्यावर मंगेश जाबर हा फलंदाज. मंगेश जाबर सुद्धा एक चांगला हार्ड हिटर बॅटर आहे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे. परंतु जर पाहिलं तर विकी धिंडा याने मात्र कमबॅक केलेला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. जगदीशाला त्याने बाद केलं होतं आपल्या या गोलंदाजीमध्ये चेंडूवरती. आता मात्र मंगेश साबर न्यू बॅटर नव्यानेच इंटर झाले. स्ट्राईक एंडला असेल, गोलंदाज सज्ज होईल, 2 विकेटने सज्ज होईल. यावेळी जर पाहिलं तर हायवे एंडने या ठिकाणी सज्ज झालेला आहे आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय मंगेश साबर. यावेळेस चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल 20 मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौक. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धावसंख्येला आकार प्राप्त झालेला आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मंगेश साबर अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज आहे, स्टायलिश बॅटर आहे. ओमसागर माफ करा तर निश्चितच जय बजरंग स्पोर्ट मालापडा संघाकडून बिलॉंग करतोय. 4 धावाने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. यावेळेस हवेमध्ये चेंडू, बेस टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडूच्या खाली विकेश, चांगला चेंडू जज करतोय, चांगला झेल मात्र कंप्लीट केलेला आहे आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे मंगेश जाबर. बॅक टू द पवेलियन, गॉन. तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला, तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला. आई तुझे पालखीला पालखीला लो मानाचा कांदा लावाला, नागरी कोली भक्त आईलन ग पालखीला कांदा लावाला. आई तुझे पालखीला पालखीला. उत्तम. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला सरळ बॅटने चेंडूला ड्राईव्ह केल्या. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र अंकित केले जाईल या चेंडूवरती. 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 17 वर पोहोचले गेलेल्या धावसंख्या. गोलंदाज विकी धिंडा. षटकातील शेवटचा बॉल असेल, या षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आहे डावकुर हाताचा फलंदाज देवानंद.
याला आता मात्र हात मोकळे करावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. षटकार आणि चौकार डेफिनेटली मारावेत लागतील, कारण आपण जर पाहिलं तर आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय, चेंडू जाईल 20 मध्ये. एक धाव मात्र अर्जित, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दुसरं धावसंख्या धावफलकावर 18 धावा. आता मात्र प्रत्येक षटकामध्ये 9 धावांची सरासरी अद्यावत केलेली आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा या संघाने. 22 धावांची गरज, 22 धावांची गरज असेल. 6 चेंडू, 22 धावांची गरज पाहायचं आहे. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, आता आपण या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये यास डेफिनेटली पाहणार आहोत. पाहायचं आहे कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभवाची छायेमध्ये अडकला जाईल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे या 6 चेंडूमध्ये. आता मात्र नवीन गोलंदाज ओमसागर ब्राह्मणगाव संघाकडून पाहायचं आहे. उत्तम धिंडा हा गोलंदाज या 22 धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. यस, उत्तम तयार. फलंदाज देवानंदसाठी पहिला चेंडू असेल. आता मात्र अतिशय सुंदर फटका डाऊन दी ग्राउंड, चेंडू जाईल 20 मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. यस, धन्यवाद डीजे. तर आता मात्र गोलंदाजाने बॅटरच्या रेंजमध्ये चेंडू टाकला होता. ही चुकी मात्र करून चालणार नाहीये. चांगल्या लाईन गुडलेनमध्ये स्पॉट पिचिंग जर केली असती तर चांगली चेंडू हाताळणी झाली असते, परंतु आपण जर पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू टाकतोय गोलंदाज उत्तम. हा गोलंदाज त्याच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहतोय. देवानंद खरपुडे एक मजबूत देहष्टीचा मजबूत बांध्याचा बॅटर आहे, त्याच्या माध्यमातून हा फटका 20 पण सजवलेला आहे. सर्वात सेफ झोन आहे. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र यस 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 16 धावांची गरज. 5 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेला आहे, समीकरण मात्र बदललेलं आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज उत्तम तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आता मात्र काय घडते, अतिशय सुरेख गोलंदाजी. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता बॅटरला आणि यशस्वी होते हा गोलंदाज. सामन्यामध्ये कमबॅक करावे लागेल गोलंदाज उत्तम याला. 2 चेंडू टाकून झालेला आहे. स्ट्राईक एंडला देवानंद, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज शैलेश याला आपण पाहतोय. गोलंदाज उत्तम कामगिरी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर या ब्राह्मणगाव संघाला. षटकातील 3रा बॉल. आता मात्र मिस टाइम झालाय. स्ट्रोक चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर झेल कंप्लीट. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे देवानंद खरपुडे. बॅक टू द पवेलियन गॉन. अनाद निर्गुण प्रगटली भवानी. धन्यवाद डीजे. अतिशय महत्वाचा फलंदाज देवानंद हा बाद झालेला आहे. नक्कीच जबाबदारी होती देवावरती, परंतु थोडासा कमी पडला गेला हा बॅटर. नशिबी राहिला. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झाले नाहीये. चेंडू जाईल हवेमध्ये बराच काळ चेंडू राहिला होता आणि झेल देऊन तंबूत परततोय. तर चंदर सावर हा फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला असेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 16 धावांची गरज. काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र यस चेंडू जर पाहिलं तर
बॅटरचा अंगावरती आदळतोय, बॅटरच्या अंगावरती आदळतोय. निर्धाव चेंडू नाही आणि फलंदाज बाद झालेला आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. चेंडू जाईल निर्धाव. फलंदाज शैलेश हा बाद होतोय. खराब फलंदाजी जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाची या षटकामध्ये राहिलेली आहे. धन्यवाद डिजिटल. आता मात्र नवीन फलंदाज अनंत येतोय. आता मात्र जर काय घडले मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे गोलंदाज उत्तम याने. संघाला जर पाहिलं तर डेफिनेटली यावेळेस जर पाहिलं तर मॅचमध्ये परत त्याने आणून ठेवलेलं आहे. या प्रकारे जर पाहिलं तर देवा याला त्याने बाद केलं होतं, त्यानंतर डेफिनेटली कमबॅक केलेला आहे गोलंदाज उत्तम याने. उत्तम कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे या षटकामध्ये. निर्णय षटक तो हाताळतोय. पुढील बॉल असेल. आता मात्र यावेळेस काय करते मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉलचा इशारा. पंचांचा एक धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या आता मात्र पुढे सरकली जाईल. 25 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. सामन्यामध्ये फारसं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. औपचारिकता राहिलेली आहे फक्त आणि फक्त. यावेळेस जर पाहिलं तर निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज उत्तम तयार. यावेळेस हवेमध्ये चेंडू आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे ओम सागर ब्राह्मणगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन ओम सागर ब्राह्मणगाव संघ आणि हार्ड लक जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ. पालनापाडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ त्याने दाखविला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. टॉस साठी या प्लीज. ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार प्लीज आपण यायचं आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच, अंतिम लढत आपण पाहणार आहोत. ओम सागर ब्राह्मणगाव वर्सेस युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी या दोन संघाच्या दरम्यान अंतिम लढत होणार आहे. विनंती असेल ओम सागर